नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर ॲनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमीकडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे सीमेवरील संघर्ष जो आहे तो कायम ठरलेला आहे. पूर्व लडाखमधील जी सिच्युएशन आहे सीमा संघर्षाबाबतीत त्याची लष्करी स्तरेवर चर्चेची 13वी जी फेरी होती ती देखील निष्फळ ठरलेली आपल्याला दिसते. दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवादाच्या चकमकीत लष्कराच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यासोबत 5 जवान शहीद झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे भारतासमोर एक प्रकारे लडाखमध्ये तसेच जम्मू काश्मीरमध्ये आणि नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये एक प्रकारे जे सिक्युरिटी इश्यूज आहेत इंडियाचे, जे चॅलेंजिंग इश्यू आहेत ते अजून पण परसिस्टिंग आहेत हे आपल्याला याच्यावरून दिसतं. दिल्लीत जानेवारीमध्ये जागतिक पुस्तक प्रदर्शन भरणार आहे. आफ्रिका आशिया खंडातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित असे नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शन हे 8 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत योजले जाणार आहे. हा जो जागतिक पुस्तक प्रदर्शन आहे तो 1972 पासून भरवण्यात येणारा या प्रदर्शनाचे हे 50वे वर्ष आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन यावेळेस भरणार आहे. यावेळी चर्चासत्रे, छायाचित्र प्रदर्शन इत्यादी देखील कार्यक्रम योजले आहेत. यंदा फ्रान्स हा अतिथी देश असल्याने फ्रेंच साहित्याचा आस्वाद या प्रदर्शनात वाचकांना घेता येईल. तसेच जगभरातील प्रकाशकांना त्यांच्या पुस्तकाच्या स्वामित्व हक्काची देवाणघेवाण करायची असल्यास त्यासाठी प्रदर्शनास विशेष सोय दिली जाणार आहे. बालकुमार साहित्यासाठी विशेष दालनाची निर्मिती देखील केली जाणार आहे. मुलांसाठी विविध कार्यशाळा, बालवाचकांना आवडत्या लेखकांच्या आणि चित्रकारांना भेटण्याची देखील एक प्रकारे संधी याच्यामधून भेटली आहे. आता याच्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की जागतिक पुस्तक प्रदर्शनाबद्दल कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत आणि तुम्हाला एक स्टेटमेंट देऊन त्याच्यानंतर करेक्ट जे स्टेटमेंट्स आहेत ते आयडेंटिफाय करावे लागतील. त्याच्यामध्ये तुम्हाला असं येऊ शकतं की यंदा फ्रान्स हा अतिथी देश आहे, हे स्टेटमेंट बरोबर ठरणार आहे. यंदा 50 वर्ष जागतिक पुस्तक फेअरला झालेले आहेत, हे देखील बरोबर ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे की 1972 पासून एक प्रकारे जागतिक पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येतं. या बेसिक माहितीनुसार आपण या क्वेश्चनचं आन्सरिंग अशा पद्धतीने करू शकतो. बँकांची 862 कोटीची फसवणूक झालेली आहे. खाजगी कंपनी आणि संचालकावर त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. सीबीआय ची मुंबई, कोल्हापूरसह 9 ठिकाणी एक प्रकारे शोध मोहीम चालू आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह 7 बँकाची 862 कोटी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय यांनी खाजगी कंपनीसह संचालक आणि व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध एक प्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी मुंबई, कोल्हापूरसह 9 ठिकाणी त्यांनी छापे टाकले होते आणि त्या छाप्यामध्ये खाजगी कंपनीचे संचालक तसेच इतर पदाधिकाऱ्याच्या घरे, कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याचं सीबीआयने सांगितलेलं आहे. कंपनीने दिलेल्या 2009 ते 2017 या कालावधीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर 7 बँकाची 862 कोटी 6 लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार स्टेट बँकेच्या तसेच इतर बँकेने सीबीआय कडे केलेली होती आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर ही जी मोहीम आहे ती चालू आहे. आपल्याला माहित आहे लॉंग फॉर्म ऑफ सीबीआय इज सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. इट इज अ premier investigation police agency in India. It functions under the superintendence in Department of Personnel, Ministry of Personnel, Pension, Public Grievance, Government of India, which is falls under Prime Minister's office. If we see the historical background for establishing CBI at that time, during the period of World War II, the Special Police Establishment was constituted in 1941
in the Department of the War of British India to inquire into allegation of bribery and corruption in the war related procurement. जेव्हा वर्ल्ड वॉर टू झालेलं होतं त्याच्या अंतर्गत जो पण भ्रष्टाचार झाला होता त्या भ्रष्टाचाराची शोध मोहीम घेण्यासाठी एक स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट 1941 ला कॉन्स्टिट्यूट झाली. लेटर इट वॉज फॉर्मलाइज्ड ॲज अ एजन्सी of Government of India to investigate into allegation of corruption in various wings of Government of India by enacting Delhi Special Police Establishment Act 1946. आणि हीच एजन्सी पुन्हा एक प्रकारे फॉर्मलाइज झाली आणि एक प्रकारे करप्शन हटवण्यासाठीचं एक गव्हर्नमेंटचं विंग बनलं अंडर द ऍक्ट ऑफ दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1946. आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आता जी पॉवर डिराईव्ह करतं तीच देखील दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1946 च्याच अंडर करतं. इन 1963 CBI was established by Government of India with the view to investigate serious crime related to defense of India, corruption in high places, serious fraud, cheating, embezzlement, and social crime, particularly hoarding, black marketing, profiteering, essential commodity, all India, and interstate ramification. त्यानंतर 1963 मध्ये सीबीआय जेव्हा इस्टॅब्लिश झालं तेव्हा त्याची जी सीमा आहे ज्या पॉवर्स आहे त्या फक्त करप्शन पुरत्या मर्यादित न होऊन एक प्रकारे फ्रॉड, चीटिंग, सोशल क्राईम्स, हॉर्डिंग्स अशा पद्धतीने वाढण्यात आला. आणि त्याच्याच अंतर्गत बघू शकतो की फसवणूक झालेली आहे म्हणजे फ्रॉड झालेला आहे, एक सिरियस फ्रॉड झालेला आहे. त्याच्यामुळे सीबीआयला तक्रार याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे लोकसत्ता विचार मधली. आता याच्यामध्ये जातीनिहाय जनगणनेतील काही अडचणी याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत की केंद्र सरकारचा जातीवरील आधारित जनगणना घ्यायला आक्षेप नाही तर ती घ्यायला सरकार असमर्थ आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे सरकार म्हणते की जाती आधारित जनगणना करा परंतु सरकार याच्यावर का असमर्थ आहेत त्याच्यामध्ये काय लूपहोल्स आहेत आणि काय क्रिटिकल समस्या आहेत ते बघूया. आपल्या देशामधील जनगणना म्हणजे आकडेवारीचा मोठा सोहळाच असतो आणि लोकसंख्येच्या बाबतीत आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाच्या प्रशासनाच्या क्षमतेचा जनगणनेच्या कामावर दर 10 वर्षांनी कस लागतो. आताही होऊ घातलेल्या दशकामधल्या जनगणनेमधून आपलं लोकसंख्याशास्त्रीय पैलू अभ्यासणे अधिक गुंतागुंतीचे ठरणार आहे कारण गेल्या वर्षी सातत्याने सुरू असलेली जातीनिहाय जनगणनेची लोकप्रिय मागणी पुन्हा एकदा उचल खाल्लेली आहे. मंडल आयोगाच्या अहवालानुसार 1992 मध्ये मागास जातीसाठी आरक्षण देण्यात आलं होतं. तेव्हापासून होणाऱ्या प्रत्येक जनगणनेमध्ये राजकीय पक्ष जातीनिहाय जनगणनेची मागणी धरत आहेत. जातीनिहाय जनगणनेचं जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड एक प्रकारे रियालिटी जर पाहिली तर आपल्याकडे आलेल्या एकूण जनगणनेपैकी 1931 पर्यंतच्या प्रत्येक जनगणनेत जातीची माहिती गोळा केली होती. पण स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1951 पासून ते 1911 पर्यंतच्या सर्व जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती वगळता इतर जातीनिहाय जनगणना केली गेली नाहीये. 7 मे 2011 रोजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी संसदेमध्ये असं सांगितलं की अनुसूचित जाती जमाती वगळता इतरांची जातीनिहाय गणना केली जाणार नाही असा धोरणात्मक निर्णय देश स्वातंत्र्य झाल्यानंतरच घेतला गेला होता. आपण बघितलं पॉलिटीचा आपण अभ्यास करताना आपल्याला दिसतं की अनुच्छेद 330 आणि अनुच्छेद 332 आपले जे हे कलम्स आहेत त्याच्यावरून आपण एक प्रकारे आरक्षण अनुसूचित जाती आणि जमातींना देतो आणि त्यांच्या लोकसंख्येवरील प्रमाणानुसार त्यांना किती आरक्षण असायला हवे असा जो निकष आहे तो देखील कलम 330 आणि 332 नुसार ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जनगणनेसाठी या पद्धतीने घटनादत्त तरतूद करण्यात आलेली आहे. पण मागास जाती तसेच वर्गासाठी अशा कोणत्याही आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली नाहीये. 2021च्या जनगणनेबरोबरच जातीनिहाय जनगणना देखील करावी अशी मागणी करणारे मुद्द्याशी
संबंधित गुंतागुंतीचे जे प्रश्न आहेत आणि सरकारची त्याच्यावरची जी भूमिका आहे ती लक्षात घेत नाहीयेत. अशा पद्धतीने जातीनिहाय जनगणना केल्यामुळे जनगणनेचा पूर्ण कार्यक्रमात धोक्यात येईल. मुख्य जनगणनेबरोबर जातीनिहाय जनगणना करण्यामध्ये जे टेक्निकल एक प्रकारे अडचणी आहेत, तसेच कारवाही संबंधित अडचणी देखील ह्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी भरपूर खर्च देखील लागणार आहे. एक प्रकारे चॅलेंजेस याच्यामध्ये सांगितले आहे की महाराष्ट्राची सामाजिक आर्थिक जातगणना बघितली तर त्यातल्या दुरुस्त्याची व्याप्ती लक्षात येते. या गणनेत महाराष्ट्रातील एकूण जातीची संख्या जवळजवळ 4,28,000 एवढी नोंदवलेली आहे. म्हणजे एकाच राज्याची संख्या जातीची 4,28,667 एवढी नोंदवलेली आहे. तर राज्याच्या मागास जातीचा अधिकृत यादीनुसार ती 494 आहे. शिवाय जनगणना झालेल्या 99% जातीमधील लोकांची संख्या 100% पेक्षा देखील कमी आहे आणि न्याय आरक्षण देण्यासाठी त्याचं मापन अतिशय अपुरं ठरत आहे. एक प्रकारे आपण याच्यामध्ये येणारे चॅलेंजेस, एक प्रकारे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड याची आपण नोंद घेतली. आता याच्यामध्ये आर्टिकल 330 आणि 332 याचे जे आहे हे आर्टिकल एक प्रकारे रिझर्वेशन सीट्स मध्ये प्रोव्हाइड करतं एससी आणि एसटी यांना. इन द हाऊस ऑफ पीपल legislative assembly of the state, this special provision for the reservation the seats in legislature were provided purely transitory measures. आता याच्यामध्ये 330 आणि 332 यांच्या आर्टिकलनुसार रिझर्वेशनची जी लेजिस्लेचर मध्ये पॉवर आहे ती या आर्टिकल मध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली आहे. आणि जनगणनेनुसार म्हणजे प्रपोर्शन मध्ये एससी एसटी ला जेवढी लोकसंख्या असेल त्याच्या प्रपोर्शन मध्ये किती रिझर्वेशन प्रोव्हाइड करायचं हे देखील या आर्टिकल मध्ये आपल्याला सांगितलं आहे. हे देखील आपण पाहिलं आणि त्याचे काही चॅलेंजेस जे आहेत हे देखील पाहिले. आणि मंडल आयोगाच्या नंतरच हा जो प्रश्न आहे जातीनिहाय जनगणनेचा हा अजून तग धरू लागलेला आपल्याला दिसतो. आपण कालच एक न्यूज कव्हर केली होती. डॉक्टर अब्दुल कादिर खान यांचं निधन झालेलं आहे. त्यांना पाकिस्तान अणुबॉम्ब ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान भरपूर प्रमाणात गणलं जातं, त्यामुळे त्यांना पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक देखील मानलं जातं. आणि याच्यामध्ये पाकिस्तानसाठी त्यांनी जी योगदान दिलेलं आहे 1971 मध्ये बांगलादेशचं युद्ध असो किंवा 1974 मध्ये भारताने केलेल्या पहिल्या पोखरण अणुचाचण्यामध्ये खान यांचं एक प्रकारे बारीक लक्ष होतं. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांनी पत्र दिलं पाकिस्ताननेही अणुवस्त्र कार्यक्रम हाती घ्यावा आणि आपण आपले तंत्रज्ञान त्यासाठी पुरवू शकतो असं अब्दुल कादिर खान यांनी सांगितलं. त्यांनी आपल्याला जेव्हा कोणताही देश एक प्रकारे अणुबॉम्बचं तंत्रज्ञान देण्यास तयार नव्हता त्या काळी अब्दुल कादिर खान यांनी पाकिस्तानला एक प्रकारे तो ऑप्शन मिळवून दिला की जास्तीत जास्त फॉरेनर्स त्यांना मदत करतील. 1986 ते 1987 दरम्यान ऑपरेशन ब्रोस्टॅक्स नामे एक अशस्त्र सैन्यदल कवायत भारताने पश्चिम आणि वायव्य सीमेवर घडून आणली. त्यामध्ये पाकिस्तानला जरब बसवणे त्या कवायतीचा उद्देश होता. या खेळीला प्रतिहादरा देण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने अब्दुल कादिर खान यांच्या मुखातून ज्येष्ठ आदरणीय भारतीय पत्रकार कुलदीप नय्यर यांच्याबरोबर यांच्या मुलाखतीत स्वतःला अणुवस्त्र सिद्धतेची स्पष्ट कबुलीच दिली गेली. म्हणजे त्यांचा जो रोल आहे पाकिस्तानच्या अणुबॉम्ब प्रोग्राम मध्ये ते एक प्रकारे इन शॉर्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यांना 1979 मध्ये एका अत्यंत प्रतिभावान भौतिक शास्त्रज्ञांना या विषयातले नोबेल पारितोषिक देखील दिले गेलेलं आहे. आणि ह्यांना असा बहुमान मिळालेले पाकिस्तानचे आणि इस्लामी जगातले ते पहिलेच शास्त्रज्ञ ठरलेले आहे. त्यांचे नाव आहे अब्दुल सलाम. 1960-1974 या कालखंडात पाकिस्तानचे ते वैज्ञानिक सल्लागार होते. पाकिस्तानात वैज्ञानिक सुविधा उभारून त्यांनी स्वप्न पूर्ण केले. पण सुन्नी बहुल पाकिस्तानी शासनांना त्यांचे अहदमीय असले झेपले नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत की खान आणि अहमदिया वगैरे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत त्याच्यानं त्यांना ते झेपले नाही. आणि 1974 मध्ये अहमदिया बिगर इस्लामी ठरवण्याचा प्रस्ताव पाकिस्तान संसदेने एकमताने मंजूर केला. अब्दुल सलाम देश सोडून निघून गेले. त्या शास्त्रज्ञाला गमावण्याची विषाद करण्याऐवजी पुढील काही महिन्यात
अब्दुल कादिर खान सारख्या अणुतंत्र तस्कराला पाकिस्तानी शासक आणि जनतेने खुल्या दिलाने एक प्रकारे स्वीकारले. एक प्रकारे आपण यांची जर्नी एक प्रकारे बघू शकतो की अणुवस्त्र तस्करीचा केंद्र उत्सारक म्हणून एक प्रकारे आर्टिकल त्यांच्यावर आलेले आपल्याला दिसते. नेक्स्ट आपली व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज म्हणून त्याला एक टिक मार्क करायचे. अमेरिकेच्या तिघांना अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. याच्यामध्ये रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस म्हटलं की तिघांना अर्थविज्ञानात मूर्त स्वरूपाचं काम केलं आहे. कार्ड यांनी समाजाच्या प्रश्नाचा अभ्यास केला. ऑगस्ट आणि इम्बॅसिस यांनी परिपूर्ण स्वतःच्या आधारे काही नैसर्गिक प्रयोग केले असल्याचं अर्थविज्ञान समितीच्या अध्यक्ष पीटर फेडरिक्सन यांनी म्हटलेलं आहे. या सर्वांच्या संशोधनातून काही प्रश्नाच्या कार्यक्रमाभावाचा उलगडा झालेला आपल्याला दिसतोय. अमेरिकेच्या तिघा अर्थशास्त्रांना 2021 या वर्षातील अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झालेले आहेत. कामगार बाजारपेठेवर किमान वेतन म्हणजे मिनिमम वेजेस कामगारांना किती भेटले पाहिजेत, त्यांचे जे स्थलांतर होते, शिक्षण याचा होणारा परिणाम याच्या अभ्यासासाठी त्यांना शास्त्रीय पद्धत शोधून काढली. यासंबंधी सर्वसाधारण अभ्यास पद्धतीने काढले जाणारे निष्कर्ष फारसे अचूक नसतात. त्यामुळे तिघांनी शोधून काढलेली ही वैज्ञानिक पद्धत महत्वाची ठरते. कॅनडात जन्मलेले डेव्हिड कार्ड हे बॅकफिल्ड कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक असून त्यांना पुरस्काराचा निम्मा भाग मिळणार आहे. तर उर्वरित मँचेस्टर इन्स्टिट्यूटचे जोशुआ ॲगिस्ट आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जन्माने डच असलेले अर्थशास्त्रज्ञ गिडो एम्बस यांना दिला जाणार आहे. कार्ड यांनी किमान वेतनातील वाढीचा परिणाम तपासण्यासाठी पूर्व पेन्सिल्व्हेनिया, न्यू जेर्सी येथील काही रेस्टॉरंटचा अभ्यास केला आणि त्यांचे दिवंगत संशोधन भागीदार ॲलन कुर्गर यांनी दाखवून दिले की ताशी किमान वेतनाच्या वाढीने रोजगार निर्मितीवर कशा पद्धतीने एक प्रकारे परिणाम होतो. आणि त्यांनी मीमांसा ही पद्धत एक प्रकारे शोधून काढलेली आणि त्याबद्दल त्यांना नोबेल दिलेला आपल्याला दिसतोय. भारताला स्विस बँकेकडून माहितीचा तिसरा संच देण्यात येणार आहे. स्विस बँकेत खाते असलेल्या व्यक्तीचा तपशील हा स्वयंचलित माहिती देवाणघेवाण कार्यक्रम अंतर्गत ठराविक कालांतराने उपलब्ध केला जातो. त्यात तेथे खाते असलेल्या व्यक्तीची माहिती भारताला देण्यात येते आणि वार्षिक सोपसंस्कार अंतर्गत 96 देशाच्या 33 लाख आर्थिक खात्याची माहिती संबंधित देशांना देण्यात येते. लागोपाठ 3 वर्ष स्वित्झर्लंडने परदेशी बँक खात्याची माहिती भारताला दिलेली आहे आणि भारतातील अनेक व्यक्ती, कंपन्या यांची स्विस बँकेत खाती असल्याचं दिसून आलंय. हे स्विस बँकेत कशामुळे खाती उघडतात? कारण की भारतामध्ये कमवलेला पैसा स्विस बँकेत ठेवतात, कारण तिथे कोणत्याही पद्धतीचा कर आकारला जात नाही आणि तिथे येणारे रिटर्न्स पण हाय असतात. त्यामुळे जो पण ब्लॅक मनी इंडियातला असतो तो मोस्टली कुठे जातो? स्विस बँक मध्ये जातो. आणि आता काय करत आहे की स्विस बँकने आपल्या भारतासोबत जो करार केलेला आहे त्याच्या अंतर्गत ती जी माहिती आहे की कुणाचे इथे स्विस बँक मध्ये खाते आहेत, या माहितीच्या अंतर्गत ती माहिती जी आहे ही भारताला स्विस बँक प्रोव्हाइड करते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे मोदी जॉन्सन यांच्यात तालिबान आणि कोरोनावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिशचे समपदस्थ बोरिस जॉन्सन यांनी अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. कट्टरवाद, दहशतवाद यांच्याशी संबंधित मुद्द्यावर तसेच महिला आणि अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत समान आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याच्या आवश्यकतेवर त्यावेळी त्यांनी भर दिला. तसेच अफगाणिस्तानामधील सध्याच्या परिस्थितीबाबत विचारविनिमय केला. तालिबानशी संवाद साधण्याबाबत समन्वित आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असण्याला गरज आहे याच्यावर एकमत दोघांचं झालं. कोरोना महासाथीच्या विरोधातील लढ्याच्या संदर्भात ब्रिटनने भारताच्या लस प्रमाणपत्राला मान्यता देणे स्वागतार्ह घडामोड असल्याचं सांगितलं. तसेच कोविशिल्ड आणि आपण मान्यता दिलेल्या इतर कुठल्याही लसीच्या 2 मात्रा घेतलेल्या भारतीय प्रवाशांना 11 ऑक्टोबर पासून ब्रिटनमध्ये आल्यानंतर 10 दिवसाच्या अनिवार्य विलगीकरणानंतर राहावे लागणार नाही, हे देखील एक प्रकारे जाहीर केलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे एअर इंडियाच्या खाजगीकरणामधून
सरकारची वचनबद्धता सिद्ध झालेली आहे असं मोदी यांनी आपलं मत मांडलेलं आहे. भारतात आतापर्यंत निर्णायक सरकार कधीच नव्हती. आम्ही मात्र सुधारणासाठी वचनबद्ध आहोत. इंडियन स्पेस असोसिएशन ही संस्था उद्योग क्षेत्राचा बुलंद आवाज बनेल. इंडियन स्पेस असोसिएशन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रकारे खाजगी ज्या उपकंपन्या असतात त्यांना एक प्रकारे उपग्रह त्या सोडणार आहेत. याच्यामध्ये भारतीय समूहाची वन वेब ही खाजगी उपकंपनी प्रथमच देशातून पहिला खाजगी उपग्रह सोडणार आहे. खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. असा यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की भारतातील कोणती खाजगी उपकंपनी प्रथमतः पहिला खाजगी उपग्रह सोडणार आहे. तर आन्सर असणार आहे भारतीय समूहाची वन वेब ही खाजगी उपकंपनी प्रथमच देशातून पहिला खाजगी उपग्रह सोडणार आहे. भारतीय एंटरप्राइजेसचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी सोमवारी इंडियन स्पेस असोसिएशन या संघटनेच्या कार्यक्रमात हे सांगितलं की वन वेब कंपनीच्या उपग्रहामुळे 2022 च्या मध्यवर्तीमध्ये देशामध्ये डिजिटल जोडणी आणि इंटरनेट या सुविधा सोप्या होतील आणि इस्रोच्या माध्यमातून वन वेब ही कंपनी उपग्रह सोडणार आहे. आगामी काळात भारताचं भविष्य उज्ज्वल आहे असं पंतप्रधान मोदींनी प्रकारे भारताला मार्ग दाखवलेला आपल्याला दिसतोय की एअर इंडियाचं आता जे खाजगीकरण झालंय आणि त्याच्यामधून त्यांनी सांगितले की आमचं जे वचनबद्धता होती खाजगीकरणाची आणि वी आर कमिटेड टू दॅट अँड वी आर डुईंग फॉर इट, एक पद्धतीने असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे पॉस्को अंतर्गत नोंदलेले 99% जे गुन्हे आहेत ते मुलींवरील अत्याचाराबाबत आहेत. पहिल्यांदा आपण पॉस्को ऍक्ट बद्दल माहिती मिळूया. पॉस्कोचा फुल फॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट. हा जो ऍक्ट आहे तो 2012 ला पास करण्यात आला होता. द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन बाय सीट्स इन गॅरंटेड बाय इंडियन सिटीजन बाय एक्सपान्शन ऑफ आर्टिकल 21. एक प्रकारे आर्टिकल 21 जे आहे एक एक्सपान्शन दिसून येतं की राईट टू लाईफ आहे आणि राईट टू डिग्निटी ऑफ लाईफ जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने सगळ्यांना दिला आहे त्याच्या अंतर देखील आपल्याला हा ऍक्ट पॉस्को ऍक्ट येतो. इट इज ऑल्सो मॅन्डेटेड इंडिया स्टेटड सिग्नेटरी टू UN कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चाइल्ड. तसेच भारत UN ची कन्व्हेन्शन जी आहे राईट्स ऑफ चाइल्डची त्याला देखील सिग्नेटरी आहे. बिफोर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉस्को ऍक्ट, Goa Children's Act 2003 was only specific piece of child abuse legislation. पॉस्को ऍक्ट येण्यापूर्वी भारतामध्ये गोवा चिल्ड्रन ऍक्ट 2003 होता आणि एक प्रकारे फक्त एका स्टेटचाच हा ऍक्ट गणला जात होता. आपण जर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012 ची माहिती मिळवली ती इट वॉज इनॅक्टेड टू प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम ऑफेन्स ऑफ सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हरासमेंट and pornography with due regard of safeguarding interests as well as being children. म्हणजे एक प्रकारे त्यांना सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जे पण हरासमेंट होते, पोर्नोग्राफी केली जाते याच्या बाबतीत संरक्षण देण्यासाठी हा ऍक्ट आलेला आहे. तसेच 2019 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली की जे देखील सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहेत, कारण भारतामध्ये अनेक इन्सिडेंट्स असे झालेले आहेत की मुलींवर छोट्या छोट्या भयंकर असे अत्याचार झालेले आहेत. त्याच अंतर्गत त्यांना डेथ पेनल्टी फॉर सेक्शुअल क्राइम्स ठेवलेली आहे आणि 2019 ला ही डेथ पेनल्टी जी आहे ही इन्क्लूड केलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये चाइल्डचा जो अर्थ आहे तो बिलो 18 years of age and regards the best of interest and welfare of the child. एक प्रकारे चाइल्ड म्हणल्यानंतर 18 वर्षाच्या खालील वयाचे जेही लोक आहेत त्यांना चाइल्ड असं याच्यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. टू एन्श्युअर हेल्दी फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, सोशल डेव्हलपमेंट चाइल्डची होण्यासाठी हा ऍक्ट काढला होता. याच्याच अंतर्गत आता एक रिपोर्ट आलेला आहे की देशात पॉस्को कायद्याअंतर्गत 2020 मध्ये नोंदवण्यात आलेले 99% जे गुन्हे आहेत ते मुलींवर अत्याचाराबाबतचेच आहेत आणि NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो आहे तो एक प्रकारे याची रेकॉर्डची गणना करतो. त्याचा अर्थ सामाजिक पातळीवर गुन्ह्यात मुलीच जास्त प्रमाणात लक्ष होत आहेत याच्यावरून स्पष्ट दिसतं. NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो
या संस्थेने दिलेल्या आकडेवारीचं विश्लेषण चाइल्ड साइट्स यू म्हणजे क्राय, चाइल्ड्स राईट अँड यू म्हणजेच क्राय या स्वयंसेवी संस्थेने केले असून असं निष्पन्न झालंय की बाल लैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सो मध्ये 28,337 मुलांच्या संदर्भात गुन्हे नोंदवले. त्यामध्ये 28,058 मुली होत्या. बाल लैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल केलेल्या गुन्ह्याचं विश्लेषण केलं तर 16 ते 18 वयोगटातील मुलीबाबत गुन्हे जे आहेत ते जास्त दिसून आलेले आपल्याला दिसतात. मुलींचं शिक्षण, सामाजिक संरक्षण, दारिद्र्य आणि मुलींचं सक्षमीकरण या सगळ्या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे, हे आपण आत्ताच बघितलेलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, भारताचे किर्गिस्तानला $20 कोटी कर्ज दिलेलं आहे. भारताने किर्गिस्तानमधील विकास प्रकल्पासाठी $20 कोटी कर्ज दिलेलं आहे. महत्वाच्या सामाजिक प्रकल्पासाठी हे कर्ज दिलं गेलेलं सांगण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि किर्गिस्तानचे समपदस्थ रुस्लान कझायबायवे यांच्यात याबाबत रचनात्मक चर्चा झाली असून किर्गिस्तान आणि भारत यांच्यामधील द्विपक्षीय संबंध, संरक्षण सहकार्य तसेच अफगाणिस्तानच्या जागतिक प्रश्नावर वृद्धिंगत करण्यात येणार आहेत असं याबाबत सांगण्यात येत आहे. बिश्केक ही जी आहे किर्गिस्तानची राजधानी आहे. आपण जर लोकेशन याच्यामध्ये बघितलं तर सेंट्रल एशियामध्ये हा सपोज मॅप आहे सेंट्रल एशियाचा, हे सपोज किर्गिस्तान आहे. किर्गिस्तानच्या नॉर्थला कझाकिस्तानचं लोकेशन येतं. किर्गिस्तानच्या साऊथला इंडिया, ताजिकिस्तान म्हणजे ताजिकिस्तानचं लोकेशन येतं. साऊथ ईस्टला चायना येतो. ईस्टला उझबेकिस्तान यांचं लोकेशन येतं आणि ईस्टला चायना येतो. त्यामुळे ह्याचं जे लोकेशन आहे ते भारतासाठी इम्पॉर्टंट आहे. किर्गिस्तानची जी बॉर्डर आहे ती चायनाला लागतंय. कझाकिस्तान साऊथला येतोय, उझबेकिस्तान वेस्टला येतोय आणि नॉर्थला कझाकिस्तान येतोय, ईस्टला चायना येतोय, साऊथला ताजिकिस्तान येतोय आणि वेस्टला उझबेकिस्तान या देशाची बॉर्डर त्याला येते. सगळ्यात जास्त बॉर्डर किर्गिस्तानची जी आहे ती चायनाला लागूनच आपल्याला मॅपमध्ये दिसते आणि सेंट्रल एशियाच्या चारही बाजूने याच्या देश येतात, एकही समुद्र येत नाही, म्हणून ही लँड लॉक कंट्री म्हणून सेंट्रल एशियाची ओळखली जाते. आणि इट्स कॅपिटल इज द लार्जेस्ट सिटी बिश्केक आहे, हे आपण बघितलेलंच. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, आपल्या रुपयाची घसरण झालेली आहे. भारतीय चलनाचे अमेरिकी डॉलर समोर व्यवहारात पुन्हा एकदा नांगी टाकली. परकीय चलन व्यासपीठावर 37 पैशाने घसरत रुपयाची जी प्रति डॉलर किंमत आहे ती $75.36 झालेली आहे आणि स्थानिक चलनाची ही 15 महिन्यातील सर्वात जास्त नीचांकी आहे. आता याच्यामध्ये रुपयाची घसरण म्हणजे त्याला डिप्रिशिएशन हा इकॉनॉमीचा टर्म आहे. रुपीज डिप्रिशिएशन मीन्स रुपी हॅज बिकम लेस व्हॅल्युएबल विथ रिस्पेक्ट टू डॉलर. इट मीन्स रुपी इज नाउ विकर दॅन व्हॉट इज युज्ड अर्लियर. म्हणजे सपोज पहिल्यांदा $1 किंमत 70 रुपये असेल तर रुपया सपोज डिप्रिशिएट झाला म्हणजे $1 किंमत सपोज आता किती झाली आहे 75.36. म्हणजे $1 खरेदी करण्यासाठी भारताला आता $75.36 द्यावं लागणार. म्हणजे रुपयाचे जे मूल्य आहे ते एक प्रकारे कमी झालेलं आपल्याला दिसतंय. आणि याचे जे इम्पॅक्ट असतात एक्सपोर्ट आणि इम्पोर्टवर, ऑब्व्हियसली इम्पोर्टसाठी रुपया स्वस्त होणं हे हानिकारकच आहे आणि आपली जी इंडियाची इकॉनॉमी आहे मोस्टली इम्पोर्ट डिपेंडंट आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त सपोज $10 एक बॅरल तेल येत आहे सपोज, तर त्यासाठी आधी भारताला $700 प्रोव्हाइड करावे लागत होते 70 रुपये असताना, परंतु आता 75.36 रुपये जेव्हा रुपयाचं अवमूल्यन गेलं तेव्हा ऑब्व्हियसली 750.36 रुपयाला पे करावे लागणार एक बॅरल घेण्यासाठी. म्हणजे जी इम्पोर्टची किंमत आहे ती वाढली पण एक्सपोर्ट्स भारताचे इतर देशाला स्वस्त वाटणार. आत्ताच आपण बघितलं की वनवेब जे आहे ती खाजगी संस्था आहे. उपग्रह प्रक्षेपात खाजगी क्षेत्राचं पाऊल वनवेब आणि इस्रो दरम्यान करार झालेला आहे. भारतात 2022 पासून उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची
वाणिज्य शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड सोबत भारतीय समूहाची जी कंपनी आहे वनवेब यांनी करार केला. त्यामुळे भारतीय भूमीवर अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करणारा पहिला खासगी उपक्रम हा उदयास आला. येत्या वर्षात भारतात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक म्हणजेच PSLV च्या साह्याने वनवेबचे उपग्रह प्रक्षेपित केले जातील आणि त्याद्वारे देशभरात इंटरनेट जोडणी उपलब्ध करून दिली जाईल हे अपेक्षित आहे. अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत कंपन्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेले इंडियन स्पेस असोसिएशन ISPA या संघटनेच्या स्थापनेच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आलेली आहे. पृथ्वी, महासागर आणि अवकाशात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीची पूर्तता करण्यासाठी इस्रोच्या मंचाचा वापर वनवेब करणार आहे असे वनवेबचे अध्यक्ष सुनील भारतीय मित्तल यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे एम्बापेमुळे फ्रान्सला विजेतेपद. नॅशनल लीग ऑफ फुटबॉल याच्यामध्ये जगजेता फ्रान्सने स्पेनचा 2-1 असा पराभव केला आणि याच्यामध्ये फ्रान्सला हे विजेतेपद मिळालं. चला काही PIBच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया. याच्यामध्ये इंडिया नीड्स कार्बन पॉलिसी फॉर ॲग्रिकल्चर ही एक न्यूज आलेली आहे. UKने 26 UN क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ऑफ पार्टी जी ग्लासगो येथे भरवण्यात आलेली आहे फ्रॉम ऑक्टोबर 31 टू नोव्हेंबर 12 विथ द व्ह्यू टू ॲक्सलरेट ॲक्शन टुवर्ड द पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंटचे जे पण गोल्स आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी ही कॉन्फरन्स ऑफ पार्टी 26 ही आयोजित केली आहे ग्लासगोमध्ये. द फोकस शुड बी ऑन क्लायमेट फायनान्स अँड ट्रान्सफर ऑफ ग्रीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या लो कॉस्ट मध्ये अवेलेबल कशा करायच्या याच्यावर जास्तीत जास्त फोकस आहे. याच्यामध्ये भारत जो आहे तो 3rd इमिटर आहे ग्रीन हाऊस गॅस इमिशनचा, इमिटिंग अॅन्युअली अराउंड 2.6 बिलियन टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि इंडियाची रँकिंग 7th आहे ऑन द लिस्ट ऑफ कंट्रीज मोस्ट अफेक्टेड ड्यू टू एक्स्ट्रीम वेदर. The fact 22 of the 30 most polluted city in the world are in India is the major cause of concern. हे आहे. दिल्ली is the world's most populated capital as per the World Air Quality Report 2020. आणि त्याच्या संदर्भात क्लायमेट चेंजच्या संदर्भात जे पण भारताचे गोल्स आहेत त्याच्यामध्ये पर कॅपिटा इमिशन्स कमी करायचे. पण पर कॅपिटा जर इमिशन बघितलं भारताचं तर 1.8 टन आहे जे वर्ल्डचे ॲव्हरेज 4.4 टन पर कॅपिटा पेक्षा देखील कमी आहे. आणि भारताने जे एक प्रकारे नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन सबमिट केलं होतं त्यांचं गोल आखलं होतं की कशा पद्धतीने भारत उत्सर्जन जे आहे ग्रीन हाऊस गॅसचं कमी करेल. त्याच्यामध्ये रिड्यूस इमिशन इंटेन्सिटी ऑफ GDP 32 to 35% तो कमी करेल, 2005च्या लेवलची इंटेन्सिटी करेल हे एक प्रकारे नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन मध्ये सांगितलं होतं. आणि कार्बन पॉलिसी जी असेल ॲग्रिकल्चरची तर त्याच्यामध्ये एक प्रकारे याच्यामध्ये पण इमिशन जे आहे ग्रीन हाऊस गॅसेसचं ते कमी करणं एक प्रकारे सगळ्यांना सहाय्यक ठरेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे हु वॉज हरमन बचर. आता हरमन बचर हे कोण आहेत? हरमन बचर इज नोन ॲज अ फादर ऑफ पीपल लेड वॉटरशेड डेव्हलपमेंट ड्रॉट फॉर एरिया. हरमन बचर पॉप्युलरली नोन ॲज father of community-led watershed development in India, passed away at the ripe old age 97 in the Switzerland, September 14, 2021. Hermann Becher, born in 1924, came to India in 1948 at the young age of the 24 years. त्यांनी वॉटरशेड मुवमेंट मध्ये त्यांना एक प्रकारे फादर असं म्हटलं जातं. त्यांनी 60 वर्ष जवळजवळ महाराष्ट्राला दिली आणि याच्यामध्ये रुरल एरियाची पॉवर्टी त्यांनी बघितली. गरीब लोकांचं अपलिफ्टमेंट करणं, गरीब आणि ज्यांनाही जमीन नाहीये अशा रुरल वुमन्सला देखील त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला. बचर यांनी जर्मनीचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड देखील जिंकला. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन मध्ये त्यांना लँड फॉर लाईफ अवॉर्ड 2017 ने गौरवण्यात आलं त्यांच्या वॉटरशेड मुवमेंट बद्दल. त्यांना एक प्रकारे रिस्पेक्टेड मॅन ऑफ गॉड आणि सेल्फलेस सर्व्हिस पुअर साठी केली. ही इज फॉन्डली रिमेंबर्ड ॲज बच्चर बाबा. त्यांना एक प्रकारे बच्चर बाबा म्हणून संबोधलं जात होतं. याच्यामध्ये त्यांनी जे वर्क केलं त्याच्यामध्ये दुष्काळ क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्र होता त्यांनी त्यामध्ये डेव्हलपमेंट अप्रोच त्यांचा ऍड केला
इट मेन ग्रीन डिपेंडंट जे रुरल एरियाज होते शिफ्ट टू मेड फ्रॉम रिसोर्स एक्सप्लॉयटेशन टू सस्टेनेबल रिसोर्स यूज. शाश्वत विकास कशा पद्धतीने करता येईल ह्यांनी एक प्रकारे त्याचा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केला आणि सक्सेस करून दाखवला. ही हेल्प thousands of landless labor secure little to land under land reforms act. म्हणजे लँड रिफॉर्म ऍक्टच्या अंतर्गत त्यांनी अनेक लँडलेस जे लेबर्स होते त्यांना एक प्रकारे लँड मिळवून दिली. ही ऑल्सो ऑर्गनाइज lakhs ऑफ द फार्मर टू डेव्हलप देअर फार्म, इन्क्रीज देअर ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे ऍग्रिकल्चरची जे उत्पादन आहे ते कशा पद्धतीने इरिगेशन हायब्रिड सीड्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने इन्क्रीज होईल याचं देखील मार्गदर्शन त्यांनी शेतकऱ्याला केलं. पाणी उपसा म्हणजेच वॉटर हार्वेस्ट. सिन्स रेन फेल इन द वॉटरशेड अँड लँडस्केप विलर्स लिव्ड इन ओनली वे टू हार्वेस्ट अँड कन्झर्व वॉटर whenever it is fail was undertake watershed development measures. Running water must be made to walk, walking water made to stop and sink underground. म्हणजे पाणी साचवणं, पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम त्यांनी तिथे सक्सेसफुल करून दाखवली. दिस meant planting trees and grasses, conserving forest, अंडरटेकिंग सॉइल म्हणजे ह्याच्यातूनच ट्रीचं संवर्धन कसं करायचं, सॉइलचं संवर्धन कसं करायचं अशा पद्धतीच्या अवेअरनेस त्यांनी लोकांना दिल्या. त्यांच्या या आयडियामधूनच इंडियो जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये 1989 ला लॉन्च झाला. दिस वॉज इन कोलॅबरेशन विथ द सपोर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, महाराष्ट्र अँड जर्मनी, नाबार्ड अँड नॉन प्रॉफिट सेक्टर. It is a unique ground of breaking feature that put the villager in the driver's seat. The community would plan the programmer to implement it and maintain the watershed asset. अशा पद्धतीने हर्मन बेकरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे वॉटरशेड मुवमेंटचं आणि इंडिया आणि जर्मनी यांचं रिलेशन एक प्रकारे स्ट्रॉंग करण्याचं ह्यांचं श्रेय फादर ऑफ हर्मन बेकर महाराष्ट्र यांना कशामुळे संबोधलं जातं, पीपल लेड वॉटरशेड डेव्हलपमेंट इन द ड्रॉट प्रोन एरिया. अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व न्यूज कव्हर केल्यात. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अवर चॅनल. हॅव अ गुड डे. बाय बाय.